नमस्कार मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आहोत पुण्यातील निगडी प्राधिकरण येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आज आलेल्या आहेत. आपल्या सोहळा सख्यांचा हा कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. मंडळी, तुम्हाला जान्हवी नावाची महिला माहिती आहे? कारण सध्या ती सोशल मीडियावरती तिची खूप माहिती आहे, कारण नासाची टेस्ट क्लिअर करणारी ती पहिली तरुण भारतीय आहे. एकदा जोरदार टाळ्या तिच्याबद्दल झाल्या पाहिजेत. तसंच भारतीय वंशाची सुनीता विलियम, त्यानंतर कल्पना चावला, ही तर अनेकांची प्रेरणास्थान आहे. ह्या ज्या सगळ्या महिला आहेत ना, या आहेत आपल्या भारताच्या खऱ्या हुकमाच्या राण्या. आणि या सगळ्या कर्तृत्ववान महिलांना माझ्याकडून अगदी मानाचा मुजरा, त्यांना सलाम. पण आज ह्या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. त्यापैकी कोण होणार आहे हुकमाची राणी ते आपण बघणारच आहोत. पण या माहेर वाशिणी माहेरी आलेल्या आहेत म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणी यात निघणारच, हो की नाही? चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं नाव सांग. श्वेता राईलकर, माहेरची श्वेता जोशी. काय सांगशील ताई माहेर बद्दल? माहेर सांगायचं तर मी मुंबईची, दादर. मुंबई दादर, नायगावची. हा. तर पोलिसाची मुलगी. त्यामुळे हो, वडील माझे हे होते PI. तर एकत्र कुटुंबात वाढलेली मुंबई म्हटल्यावरती. क्या बात आहे. एकत्र 10 नातवंड एकत्र हो. आम्ही. त्यामुळे एकत्र आल्यावरती आम्हाला कोणी लागतही नाही. आत्ताच जस्ट मी माहेराहून आले थोड्या दिवसापूर्वी, तर अजूनही आठवणी जात नाही. एकच वर्षात एकदाच जाते, पण वर्षभराच्या आठवणी मी घेऊन येते. आम्ही लहानपणी शाळेत गेलो होतो. माझी आजी वयस्कर होती घरामध्ये. माझा 4 नंबरचा काकांचा लहान मुलगा, त्याने काय करावं, घरात त्याला पापड खायची भयंकर आवड. तो कितीही पापड खाऊ शकतो, कितीही. ओके. घरी एकदा काय झालं, आजी बसली होती बाहेर. लहान म्हणतात ना, नजर हटी दुर्घटना घटी. लहान बहिणीला घेतलं, गॅसकडे गेला, तेल तापवायला ठेवलं. तेल चांगलंच तापलं गेलं. साहेबांनी टाकला पापड. ती इतकी आग भडकली, इतकी आग भडकली की तो लहान होता, तिसरी दुसरीला असेल, बाहेर ओरडत त्याला आग लागली, आग लागली, आग लागली. आणि माझी आजी वयस्कर, तिला नाही चालता येते ना पळता येत, तरी माझी आजी पळत तिकडे आतमध्ये गेली. आग लागली. आजीला वाटलं तर गॅसवरती हे झालंय, तेल पेटलंय, तर त्याला गॅस बंद करायचं वगैरे हे क्लिक नाही झालं. आणि आजी पण घाबरून अजून पाणी टाकते, अजून भडका. सगळे शेजारचे घरात काय झालं, आग लागली, आग लागली. कशाने आग लागली? पापड तळलाय. आणि दुसरी गोष्ट, त्यानेच पुन्हा एकदा आमच्या घरी गेस्ट आले होते. आपण जनरली गेस्टला कोकम सरबत वगैरे ऑफर करतो. आले, साहेब गेला आतमध्ये, सरबत केलं आणि त्यांना बाहेर आणून दिलं. बाहेर आणून दिलं. त्या माणसाने त्या माझ्या भावाकडे बघितलं आणि निमूटपणे सर्व सरबत पिऊन घेतलं. त्याने एका शब्दानेही बोलला नाही. आणि नंतर ते गेस्ट गेल्यानंतर त्याने दुसरा ग्लास प्यायला. मग त्याला कळलं की त्याने नुसता कोकमचा आगळ त्यांना पाजला होता. म्हणजे माझ्या घरामध्ये सगळे असे उद्योगीच आम्ही सगळे भावंड आहोत. एवढं आंबट त्याने गपचूपपणे पिऊन घेतलेलं आहे. म्हणून आम्ही त्याला बरं, ते बोलू पण शकत नाही, पोलिसांचं घर काय बोलणार. आणि ते बिचारे कम्प्युटर रिपेअर करायला आले होते. त्यामुळे असे आम्ही उद्योगी घरामध्ये आम्ही सगळे खूप मस्ती करणारे आहोत. भरपूर मस्ती करतच वाढलेलो आहोत. ही मस्तीखोर होते भयंकर अजूनही. परत माहेर जेव्हा तुझं म्हणजे जेव्हा तू उमरा ओलांडून माहेरचा जेव्हा सासरी जात होतीस, काय त्यावेळेला आईने कानमंत्र दिला होता? आई म्हणण्यापेक्षा मी माझी आजी म्हणेल, कारण मी लहानपणापासून मला आजीने जास्त सांभाळलंय. ओके. तर आजीने मला एकच सांगितलं, जे काही करशील ते स्वतःच्या पायावरती कर. नवऱ्याचं कधीच ओझं बनायचं नाही आणि त्याला कधीही दुखवायचं नाही. त्यामुळे आज टचवूड मी म्हणजे मला माझ्या मिस्टरांचा पण खूप सपोर्ट आहे. आज जे काही आहे ते माझ्या आजी आणि माझ्या मिस्टरांमुळे आहे. वा, व्हेरी गुड. त्यामुळे खूप सुंदर ताई. आणि तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू.
आणि बाहेरच्या आठवडीनंतर आता सुरू करणार आहोत आपण खेळांना, कारण त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि ती हुकुमाची राणी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. त्याच्यामुळे ही खुर्ची अशी बाजूला ठेवलेली आहे मी. पण आता ही हुकुमाची राणी निवडण्यासाठी आपल्याला पहिल्या खेळासाठी काही ताया लागणार आहेत, त्या आपण लकी ड्रॉ मधून निवडणार आहोत. चला तर मग बघूया कोण होणार आहे हुकुमाची राणी. पण त्यासाठी लकी ड्रॉ. ह्या बॉक्स मध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळाकडे. नाचायचंय. व्हेरी गुड. हा जय शपाल. व्हेरी गुड. चालू दे, चालू दे. सोहळा सख्यांचा. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा. हो, हो, हो. सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 तायांची निवड झालेली आहे आपल्या पहिल्या खेळासाठी. खूप खूप अभिनंदन तुमचं सगळ्यांचं, 13 तायांचं. हा, आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. आता कोण आहेत त्या 10 ताया बघूया, आणि कोण आहेत त्या 3 ताया ज्या बाद होणार आहेत. तर आपल्या पहिल्या खेळाचं नाव आहे, हा खेळ असा आहे की आपण स्टॅच्यू लहानपणापासून खेळत आलेलो आहोत. तर आता ह्याच्यामध्ये एक संगीत वाजणार आहे. त्या संगीतावरती सगळ्या तायांना, तुम्हाला सगळ्यांना अगदी व्यवस्थित छान नृत्य सादर करायचं आहे. आणि नृत्य सादर करत असताना एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये स्टॅच्यू व्हायचे, आहे त्या पोझिशन मध्ये तसंच उभं राहायचे. जी ताई हलेल, हसेल आणि डोळे मिचकवेल ती ताई बाद. अशा 3 ताया बाद होणार आहे. ठीक आहे, तर मग सुरू करूया. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. व्हेरी ताई, तू हल्लीच बाद झालेली आहेस, बसू शकतो. हा ताई, तुम्ही हलतायत, तुम्ही बाद झालेले आहेत, तुम्ही बसू शकता. किती हलशील तू ताई, बाद झालेली आहे, ती बसू शकते. आणि हलाल तर फसाले. आपल्या पहिल्या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे, हा खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. तुमच्या प्रत्येकीच्या हातामध्ये पेपर कप आहे. ओके, तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर मी 1, 2, 3 म्हणणार आहे. म्हटल्यानंतर तुमच्या समोर जी लाल रंगाची रेषा आहे ती पार करायची. आता ती पार करत असताना अजिबात कपाला हात लावायचा नाही. कप जर पडला पुन्हा उचलायचंय, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. पुन्हा ह्या लाईनीच्या मागे उभं राहायचंय आणि सुरुवात करायची. ठीक आहे, कळले तुम्हाला? हा, 1, 2, 3 म्हटल्यानंतरच. ओके, चला आता कप डोक्यावरती ठेवा. 1, 2, 3. आता एक कप पडला. हा, कप पडला. हा, ओके, कप पडलेले. हा, व्हेरी गुड. हा, शाबाश. पडलाय. कप पडला. ताई कप पडला इथं. लवकर कप घेऊन इथं ये. हा, शाबाश. लवकर शेवटची राहिलेली आहे. शाबाश. व्हेरी गुड. हा, शाबाश. आधी हा, बॅलन्स. क्या बात आहे. व्हेरी गुड. टाळ्या होऊन जाऊ दे. आणि 1 कप 5च पहिला कप. या खेळातून 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे
फुंकर प्रेमाची. काय खेळाचं नाव आहे? फुंकर प्रेमाची. काय खेळाचं नाव आहे? फुंकर प्रेमाची. मजा नाही आली. आता खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. अरे बापरे. हा ताई खेळाचं नाव काय? फुंकर प्रेमाची. असं ऐकलं शिट्टी कुकरची असं वाटलं ते. फुंकर प्रेमाची. हा वा. फुंकर प्रेमाची. काय होत असेल भाऊजींचं? हा आता कळतंय मला इथं. भाऊजी कसे आहेत? व्यवस्थित आहे? खूप मस्त असणारच मस्त. तुमचं नाव सांगा. स्वप्नाली आपटे. स्वप्नाली ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 5 वर्ष. 5 वर्ष झालेली आहे. माहेर कुठलं? पुण्याचं. आणि सासर? तळेगाव. लव्ह मॅरेज आहे की नाही? हा आम्हा मला कसं माहितीये? चेहरा बघून सांगू शकतो आपण. जे फुंकर प्रेमाची तुम्ही बोललात ना त्याच्यावरूनच माझ्या लक्षात आलं होतं. पहिल्यांदा कसं म्हणजे कसं काय जमलं आणि कोणी आधी विचारलं? ते ॲस्ट्रॉलॉजर आहेत, त्यांनीच मला विचारलं. ते भविष्य बघता बघता त्यांच्या भविष्यात तुम्हाला चाललं त्यांनी. बाकी स्वभावाला कसं आहे? खूप मस्त. खूप मस्त. तर असे खेळ वगैरे तुम्ही कधी खेळलात? हो. नाही, एकत्र नाही खेळलो कधी. एकत्र नाही खेळलो. असा प्रसंगच नाही आलेला आहे. प्रसंग नाही आला. व्हेरी गुड. पण घरी खूप खेळ खेळतो. दोघांमध्ये संगीत खुर्ची वगैरे. दोघांमध्ये संगीत खुर्ची खेळता? हो. तीच तर मजा असते ना. ठीक आहे, हरकत नाही. ताई तुझं नाव सांग. ज्योती आनंद हागरगी. ओके. आणि माहेर कुठलं? माहेर माझी हुबळी आहे, हुबळी. कर्नाटक. हा. आणि सासर माझी बेळगाव. अच्छा, कर्नाटक. हो. मग हे जे वाक्य आहे, धनी मला तुम्ही खूप आवडता, माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे पण तुमचंच माझ्यावर नाही, हे कसं बोलल तुम्ही कन्नड भाषेत? धनी. धनी धनीला काय म्हणतात? हेनरी. ಏನ್ರಿ? ಏನ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಲೆ ನನಗೆ ಭಾಳ ಪ್ರೀತಿ ಐತಿ, ನೀವೇ ಅದೇರಿ ನನ್ನ ಮ್ಯಾಲೆ ಒಟ್ಟು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಂಗಿಲ್ಲ. फक्त इंड्रे कळलंय आम्हाला. ते काय बोलत होतं तुम्ही, इतकं गोड वाटत होतं. आणि भाऊजी काय करतात? ते साई सर्व्हिसमध्ये मॅनेजर आहे. साई सर्व्हिस मध्ये मॅनेजर. मॅनेजर. स्वभाव कसा आहे भाऊजींचा? खूप चांगलं आहे. रोमॅन्टिक मस्त असणार? आहे. रोमॅन्टिक नाही आहे, फक्त रोमॅन्स आहे. रोमॅन्टिक नाहीये पण रोमांस आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे काय नक्की? एव्हरी टाइम रोमॅन्टिक नसतात. एव्हरी टाइम रोमॅन्टिक नसतात. वा, हरकत नाही, चांगलंय. खूप छान तुमची जोडी आहे करत ताई. आणि लग्नानंतर कुठला पहिल्यांदा चित्रपट बघितला? मला भाषा येत नव्हतं म्हणून त्यांनी मला टीव्ही मध्ये सीडी लावून. मराठी भाषा येत नव्हती असं? हो सर. हा. श्यामची आई दाखवली मला. पहिला चित्रपट हो. श्यामची आई तुम्हाला त्यांनी दाखवला. वा, दाखवला. किती सुंदर. वा, खरं भाऊजींचं कौतुक आहे. हा, इंट्रे इंट्रे भाऊजी नमस्कार. हा, भाऊजींचं कौतुक आहे फार. किती वर्ष झालेत लग्नाला? 25 वर्ष. काय प्रगती? 2 मुले आहेत. 2 मुलं आहेत. मग रोमॅन्टिक नाहीयेत काय सांगतात तुम्ही भाऊजी? भाऊजी आहेत की रोमॅन्टिक? मुलगी पाहिजे होती म्हणून. वा, क्या बात आहे. एकदा यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. ताई एक कन्नड भाषेत छान नाव घ्या बघू. ಏನ್ರಿ, हा, ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿರೋದು ಸಿದ್ದಾರೋಡ್ ಮಠ, ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿರೋದು ಸಿದ್ದಾರೋಡ್ ಮಠ, ಧಾರವಾಡದಲ್ಲಿರೋದು ಮುರುಘಾ ಮಠ, ಧಾರವಾಡದಲ್ಲಿರೋದು ಮುರುಘಾ ಮಠ, ನಾ ಸಾಯು ಮಠ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ತಗೋತೀನಿ. पण मग ह्याचा मराठीतून काय अर्थ? मराठीतून अर्थ सांगा. आमच्या गावात एका आळंदी सारखं एक संत आहे. हा, इथं आळंदी संत महाराजांचं कसं आहे ना, तसं हुबळीमध्ये सिद्धारोडांचं एक मोठं मठ आहे. अच्छा. आणि धारवाडमध्ये पण एक मठ आहे मोठा. अच्छा. ते दोन्ही मठमुळे ते दोन्ही गाव एकदम फेमस आहे. अच्छा. ओके. आणि मी माझ्या मिस्टरांची नाव मरायचं पर्यंत घेती म्हटली. वा वा वा, खूप छान ताई, खूप गोड. चला तर आता आपण खेळायला सुरुवात करूया.
आणि हा खेळ काय आहे तो तुम्हाला मी सांगतो. तुमच्या प्रत्येकीच्या समोर एक एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. दोन्ही हात मागे ठेवून त्या पिठावरती फुंकर मारायचे आणि फुंकर मारत मारत ते नाणं दिसेपर्यंत फुंकर मारायचे, पण हात न लावता ते नाणं तोंडात पकडायचंय आणि हात वरती करायचंय, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली दुसरी ताई कुठली. ओके, पहिल्या 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ठीक आहे, मग हुकुमाची राणी होणार की नाही? हा, हुकुमाची राणी होणार. हो. मीच होणार हुकुमाची राणी. नाण्या त्यांनी हुकूमत राणी. व्हेरी गुड, क्या बात आहे, जोरदार टाळ्या. 1 2 3. व्हेरी गुड, हा व्हेरी गुड, क्या बात आहे. ओ हो हो हो, पहिल्यांदा आयुष्यात असा मेकअप करणारी ताई बघितलेली आहे मी. ताई फक्त एवढाच भाग, फक्त तू पावडर लावून आलेली आहे. हा, हे काय म्हणणं आहे? म्हणजे मेकअप करत नाही ना कधी. मेकअप, हा, म्हणून फक्त एवढाच करायचा इथं. वा, ताई नॅचरल मेकअप. नॅचरल मेकअप, जवळजवळ पांढरी दाढी आलेली आहे. आणि ही ताई तर बघा, हा बापरे. आणि ते बघा, हा आता एंट्री बघतील तर काय म्हणतील. आणि ती ताई बघा, बाबा एकदा सगळ्यांचे चेहरे बघून घ्या. छान केलं. आणि या खेळाच्या विजेत्या कोण आहेत ते तुम्हाला मी सांगतो. विजेती आहे एंट्री ताई आणि दुसरी ताई आहे ही ताई. जोरदार टाळ्या, 2 टाळ्या विजेत्या झालेल्या आहेत. फुंकर प्रेमाची आपल्या खेळातून या 2 टाळ्या आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. तुमच्या समोर हिरव्या रंगाचा फुगा दिसतोय, तो फुगा जाऊन फोडायचा आहे. हाताने फोडा, पायाने फोडा, वाटल्यास बसून फोडा सुद्धा, काही प्रॉब्लेम नाही. पण तो फुगा फोडायच्या आधी तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधण्यात येणार आहे आणि पट्टी बांधून झाल्यानंतर एक संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती तुम्ही छान नृत्य सादर करायचं आहे आणि स्वतःभोवतीच गोल 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 फिरायचे. एका क्षणी ते संगीत थांबेल. ते संगीत जसं थांबेल तसं तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचा. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे आपल्या शेवटच्या खेळाची विजेती आणि ती असणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. म्युझिक प्लीज. क्या बात आहे. संगीत सुरू झाले. फिरायचंय. हा, क्या बात आहे, मस्त. हा, व्हेरी गुड, मस्त. गोल फिरायचंय. हा, फोडा फोडा फोडा. हा हा हा, फोडा 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 फोडा, लवकर लवकर लवकर. व्हेरी गुड. हा 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 हा, फोडा 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 फोडा, फोड फुगा, फुगा फोड, फोड फुगा. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हा, माग मारे ही टाकून गेली. माग माग माग, हा माग 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 माग. हा, पुढे 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 पुढे. हा, पुढे फुगा. हा, पुढे पुढे पुढे, मागे 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 मागे. आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? खूप छान वाटलं. नवीन काहीतरी खेळायला भेटलं आपल्याला. हा. आणि माझी गोड मैत्रिणी हुकुमाची राणी झाली, ह्याबद्दल धन्यवाद स्वप्नाली. ताई, याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायची आणि त्यांना सांगायचंय, अहो ऐका ना, हा घ्या कप आणि बसा गप. प्रेमाने सांगा त्यांना. हा अहो, हा, हा घ्या कप, गप्पा बस. गप्पा गप्पा बस. हा, हरकत नाही. जोरदार टाळ्या. आणि हुकुमाची राणी झालेली ही ताई. अभिनंदन.
कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, खूप मस्त वाटतंय आणि खूप छान मला एक्सपिरियन्स मिळाले आहे. थँक्स टू सन मराठी आणि माझ्या सगळ्या मैत्रिणींचे पण खूप आभार. खूप मस्त वाटतंय आणि खूप भारी वाटतंय. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहात तुम्ही? मिस्टरांना. मिस्टरांना? हो. वा, तुझं पुन्हा एकदा खूप अभिनंदन.